वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यावर निसर्गाने अक्षरशः कहर केला आहे। अवघ्या एका रात्रीत जळगाव, जामोद तालुक्यात तब्बल 255 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने संपूर्ण परिसरात हाहाकार उडाला आहे। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून शेती, घरे आणि जनजीवनाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या गंभीर परिस्थितीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तातडीने पंचनामे करून आठवडाभराच्या आत 100% नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यभर सुरू मुसळधार पावसाने अनेक भागात नुकसान झाले आहे। बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक तडाखा जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांना बसला आहे। रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये, घरांमध्ये पाणी घुसले असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडित झाला असून इंटरनेट सेवा बंद पडल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे। पुरामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे। पुराच्या प्रचंड लोढ्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये उभी असलेली पिके अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत। नुकतीच उगवू लागलेली पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। अनेक शेतांमध्ये गाळ साचला असून काही ठिकाणी सुपीक जमिनीच खरडून गेली आहे। शेताचे रूपांतरण नदी आणि धरणामध्ये झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे। या भीषण परिस्थितीची दखल घेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे। पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची तत्काळ व्यवस्था करण्यात यावी। शेती व घरांच्या नुकसानीचे युद्ध पातळीवर पंचनामे करण्यात यावेत आणि आठवडाभराच्या आत शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई देण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना या महापुराने त्याच्या उरल्या सुरल्या आशाही वाहून नेल्या आहेत। सरकारने केवळ पाहणी दौरे करून वेळ घालवू नये, तातडीने मदतीचे निर्णय घ्यावेत। आठवडाभरात मदत न मिळाल्यास पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे। सिटी न्यूज। रात्रीच्या अतिमुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे। नेमकीच पिकं आता उगवायला लागली होती, ती पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव, जामोद तालुक्यामध्ये आणि संग्रामपूरच्या काही भागामध्ये इतका पाऊस झाला की अक्षरशः शेतं पाण्याखाली गेलेली आहेत। घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नद्यांचं आणि धरणाचं स्वरूप शेतीमध्ये आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारनं तातडीनं पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। अन्न, वस्त्र, निवाऱ्याची पूरग्रस्तांची व्यवस्था करा आणि ज्या शेती पिकांचं नुकसान झालं त्याचे तातडीनं पंचनामे करून 100% नुकसान भरपाई शेतकऱ्यांना या आठवड्यामध्ये मिळाली पाहिजे अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे। अन्यथा या शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरावं लागेल। सिटी न्यूज, वसा जनसेवेचा।